Ching tabak dum dum. Tabak dum dum. Ching dum dum. Dum 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 dum. Dum 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 dum. Ching tabak. तुम्ही थोडा वेळ इकडे बस. Once more! Once more! Once more! Ching tabak dum dum. Tabak dum dum. Tabak dum dum. Dum 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 dum. तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बस. Dum dum. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का धमाके, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण जे काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्सवरती झिक टपाक डमडम असं जो काही सॉन्ग चालू आहे त्यावरती व्हिडिओ बनवला। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालाय। सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्या। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आपण आज काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय। सोबतच मित्रांनो, तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिली आहे, तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे, कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो। तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। एडिटिंग करताना काही अडचण आली तर मला डायरेक्ट इंस्टाला मेसेज करू शकताय। इंस्टाची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, चला जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी माझ्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। जी काही तुम्हाला बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिलेली, त्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये। आणि मित्रांनो, अलर्ट मोशनचं प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, जी काय बीटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा टाईपमध्ये इंटरफेस बघायला भेटणार आहे। सिंपली सॉन्ग आणि बीट्स ॲड करून दिलेले आहेत। तर सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर तुम्हाला खाली जे का प्लस चिन्ह दिसतंय त्यावरती टच करायचे आहे। मीडियामध्ये येऊन जायचे, जो काही इमेजचा फोल्डर असेल तुम्हाला ओपन करून घ्यायचे। आता मित्रांनो, मी इथे हे इमेजेस यूज करणार आहे, तुम्ही तुमची स्वतःची इमेज पण यूज करून व्हिडिओ बनवू शकता। तर मित्रांनो, जो कुठलाही तुमचा इमेज असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा। समोर आता बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती जो काही इमेज आहे ॲड झालेला आहे। समोरच्या बीटवरती यायचं आहे। समोरच्या बीटवरती आल्याच्या हे ऑप्शन ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आणि इमेज जो काय आहे तुम्हाला वरील 3 डॉटवरती टच करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचा आहे। अशा टाईपमध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत एक एक इमेज ॲड करत जायचे। तर मित्रांनो, आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो। तर मित्रांनो, समोरच्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे, कुठलाही समोरचा एक इमेज ॲड करून आता समोरच्या बीटवरती ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि मित्रांनो वरील 3 डॉटवरती टच करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये जर सेट करत बसाल तर तुम्हाला खूप टाईम लागू शकतंय। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघू शकता, सिंपली 2 बटन असं स्क्रीनमध्ये जसं स्क्रीनवरती पूर्णपणे सेट करून घ्यायचा इमेज। अशा टाईपनं पण तुम्ही इमेजेस ॲड करून घेऊ शकताय। तर मित्रांनो, तुम्ही फास्टमध्ये इमेजेस ॲड करून घ्या। तर मित्रांनो, मी ऑलरेडी इमेजेस ॲड करून घेतलेले, तर मी जे काही इमेज ॲड केले ते ओपन करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला अशा टाईपमध्ये प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचे शेवटपर्यंत। बघू शकता इथं लहान मोठ्या सर्व बीट्स आहेत, बघू शकता मित्रांनो। तर तुम्हाला प्रत्येक बीटला एक एक इमेज ॲड करत जायचे। बघू शकता इथं लहान बीट चालू होत्या, तर तसं आहे तसं तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। 1 मिनिट, ते बघू शकता अशा टाईपमध्ये प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्या। आता मित्रांनो, इमेजेस ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट आता इफेक्ट ॲड करायचे। त्यासाठी तुम्हाला इथून बॅक येऊन जायचे, जे काय आपला शेक इफेक्ट प्रीसेट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। पण शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाणार आहे। जस्ट काय करायचं, जो काय सुरुवातीचा इफेक्ट आहे त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती टच करायचे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। जस्ट इथून बॅक येऊन जायचे, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे। आता मित्रांनो, व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जे काय आपलं मोठं इमेज आहे बघू शकता, सुरुवातीला 3 मोठे इमेज लागतात। बघू शकता सुरुवातीचा एक आणि हे 3 छोटे छोटे बीट संपल्याच्या नंतर तिथं मध्ये एक लागतंय आणि इथं 3 छोट्या संपल्यानंतर इथं एक, म्हणजे या तिन्ही पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। ते एक करायचं आहे एकदम सुरुवातीच्या ह्याला एक समोर यायचे। समोर आल्याच्या नंतर 1.27 बीटवरती इथं एक मोठा इमेज आहे, तिथे पण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथे केल्याच्या नंतर समोर यायचं आहे, बघू शकताय 3.19ला जी काय बीट आहे त्या बीटला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे अशा टाईपमध्ये हा 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता इथं परत इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर
इथून बॅक येऊन जायचे, आपल्या शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचे। तर मित्रांनो शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर जो काही 2 नंबरचा इमेज चालू होत आहे त्यावरती क्लिक करायचे, इफेक्ट मध्ये यायचे, 3 डॉट वरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, जस्ट इथून बॅक येऊन जायचे, आपल्या व्हिडिओ मध्ये येऊन जायचे। मित्रांनो व्हिडिओ मध्ये आल्यानंतर आता बघू शकता 1.12 आणि हे जे काही 2 इमेजेस आहेत बघू शकता, इथं तुम्हाला सांगतो अशा टाइप मध्ये। सुरुवातीला हे जे काही 2 इमेजेस आहेत त्या दोन्ही पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर इथं पेस्ट केल्याच्या नंतर बघू शकता इथं पेस्ट करून घेतो, इथं पेस्ट केल्याच्या नंतर समोर यायचे, समोर आल्याच्या नंतर इथं 2 इमेज आहे, इथं पण तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे। इथं केल्याच्या नंतर इथे एक पेस्ट करून घेऊ, दोन्हीला आपण एक पेस्ट झालेला आहे। आता समोर यायचे, इथे एक पेस्ट करून घ्यायचं आहे, इथं पेस्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला बघू शकताय इथे एक मोठा इमेज आहे, मध्ये छोटा, पुन्हा मोठा, छोटा मोठा छोटा असे काही इमेज दिलेले आहेत। त्यातल्या जे काही मोठे इमेजेस आहेत म्हणजे एक इमेज मोठा आहे, त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा पेस्ट करायचा, छोटा सोडून मोठ्याला पेस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता नेट लक्ष द्यायचं तुम्हाला, इथे एक दिल्याच्या नंतर जो काही समोरचा इमेज सोडायचा त्याच्या समोरच्याला हा पेस्ट करून घ्यायचा आहे। तर इथं पेस्ट केल्याच्या नंतर जो काही समोरचा इमेज सोडून त्याच्या समोरच्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। ओके, अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येणार आहे। तर मित्रांनो इथं परत इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर आता इथून बॅक येऊन जायचे, आपल्या शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचे। शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर जो काही 3 नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचे, त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा, 3 नंबरच्या इमेजचा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर बॅक येऊन जायचे, आपल्या व्हिडिओ मध्ये येऊन जायचे। आता मित्रांनो व्हिडिओ मध्ये आल्याच्या नंतर समोर यायचे, बघू शकता बरोबर आता यायचे आपण, हा बघू शकता मित्रांनो इथे यायचे 5.11 पाशी जे काय आपण इमेजेस एकाडे छोटे सोडलेले होते त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे सांगतो नीट बघू शकताय। सांगितलं होतं हे मोठे 2 त्याच्यामध्ये एक सोडून द्यायचा होता, मग असे जे काय मध्ये आपण इमेज सोडलेत हे एक आपल्या बघू शकता सांगतो 5.11 जो काही इमेज इथं तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पेस्ट केल्याच्या नंतर बघू शकता 5.24 पाशी एक इमेज इथे एक पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पेस्ट केल्याच्या नंतर समोर यायचे 6.7 पाशी एक इमेज त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा यायचे 6.20 सेकंदापाशी एक इमेज इथे येऊन पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पेस्ट केल्याच्या नंतर याचं बघू शकताय 7.3 इमेज 7.3 पाशी यायचे। इथं आल्याच्या नंतर हे जे काय 4 बघू शकताय 4 इमेज जे आहेत ह्या 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा 7.3 पाशी समोर जे काही 4 इमेज आहेत 7.3 ला एक, 7.6 ला एक आणि बघू शकता 7.9 ला एक, 7.9 ला केल्याच्या नंतर बरोबर 7.3 ला एक असे इथंपर्यंत हे 7.13 सॉरी इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। इथंपर्यंत केल्याच्या नंतर तर समोर यायचे, समोर आल्याच्या नंतर बघू शकता इथं 11.28 पाशी 2 इमेज राहिलेले आहेत, त्याच्यात छोटे 2 इमेजेस आहेत, ह्या 11.28 एक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पेस्ट केल्याच्या नंतर समोरचा जो काही बीट आहे 12.3 नंबरची त्या पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचे, आपल्या शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचे। शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर 4 नंबरचा जो काही इमेज आहे 4 नंबरच्या इमेजवरती यायचे, इफेक्ट मध्ये येऊन हा इफेक्ट 4 नंबरचा कॉपी करून घ्यायचा, बॅक येऊन जायचे, व्हिडिओ मध्ये येऊन जायचे। आता व्हिडिओ मध्ये आल्याच्या नंतर समोर यायचे, बघू शकता मित्रांनो समोर आल्याच्या नंतर जे काय छोट्या 8 सेकंदापासून जे काय छोटा बीट संपतात तिथे येऊन जायचे। इथं आल्याच्या नंतर जो काय पहिला इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पेस्ट केल्याच्या नंतर जो काय समोरचा इमेज आहे त्याला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या समोरच्याला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा, म्हणजे टोटल 3 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आणि 3 इमेजला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर जो काय मधला इमेज आहे त्यावरती यायचे, त्यावरती आल्याच्या नंतर इफेक्ट मध्ये येऊन जायचे। मित्रांनो इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर आता हे जे काय 3 इमेज बघू शकता, हे 3 इफेक्टचे काय आहेत बघू शकता, हा एक आणि हा एक, हे 3 इमेजेस तुम्हाला सेम टू सेम दिलेले आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचे, ते 3 जे काही इफेक्ट आहेत तुम्हाला त्यावर एडिट करायचे, त्यासाठी तुम्हाला हा जो काही पहिला इफेक्ट आहे त्यावरती टच करायचे, त्यावरती आल्याच्या नंतर हे जे काय बघू शकता तुम्हाला ग्लोचं ऑप्शन दिसतंय त्यावरती टच करून घ्यायचे आणि ही जी काय पहिली की आहे तिला मस्त लॉंग प्रेस करून थोडंसं इकडल्या साईडला घेऊन यायचे आणि इकडची जी काय शेवटची जी काय की आहे हिला तुम्हाला पहिल्या साईडला घेऊन यायचे, म्हणजे असं टाईपला। आणि ह्याचं जो काही मध्ये आपण आणलेली हिला पण शेवटला, म्हणजे इकडची की डाव्या साईडची की उजव्या साईडची की डाव्या साईडला अशा टाईपमध्ये तुम्हाला हा इफेक्ट करून घ्यायचा। आता आपण एक साईडला केलेला आहे, आता जो काही 2 नंबरचा त्याच्यावर टच करायचे, ग्लोमध्ये येऊन त्याला पण इकडे थोडं साईडला घेऊन ह्याची पहिली सुरुवातीची की एंडला घेऊन जायची आणि एंडची की सुरुवातीला घेऊन यायची, म्हणजे अगदी इझी आहे, काय विषय नाही। तर अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून आणणार आहे। आता शेवटचं जो काही 3 नंबरचं त्याला पण सेम टू सेम असं प्रोसेसनं करून घ्यायचे। तर इथं घेऊया, ह्याला इकडे घेऊया, सुरुवातीला आणि शेवटची की आणि शेवटची की एंडला घेतली। ओके, तर आता हा जो काय बघू शकता इथं सुरुवातीला तुम्हाला समोरून मागं जाताना इमेज दिसतंय आणि इथून मागून समोर येताना अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे। तर इथंपर्यंत हा इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर जस्ट इथून बॅक होऊन जायचे, डबल शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तर मित्रांनो 5 नंबरचा इमेज होते इफेक्ट मध्ये येऊन हा 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि ह्या जो काय बघू शकता मित्रांनो ही जी काय आपण 6वा जो काय इमेज मी ऍड केलेला आहे हा एक्स्ट्रा ऍड झालेला आहे, ह्याला कुठलाही इफेक्ट नाही आहे, तर ह्याचा काही इफेक्ट विषयाची गरज नाही। ह्याचा काय 5च इफेक्ट आहे, तिथून ऐकून जायचे, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे मित्रांनो।
आता मित्रांनो 5 इफेक्ट आपला जे काय 5वा इफेक्ट आहे तुम्हाला तर याच्या समोर बघू शकता जिथपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता ह्या इमेजपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे बघू शकता इथपर्यंत. आता याचे 10.8 सेकंदाच्या बीटवरती इथं आल्याच्या नंतर आता इथून पुढे जेवढे काही इमेजेस राहिलेले आहेत तर ह्या इथून आता बघू शकता 10.18 पाशी जो काही इमेज आहे त्या पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. इथं पेस्ट केल्याच्या नंतर जो काही समोरचा इमेज आहे तो एक राहिलेला आहे त्याला आपण पेस्ट करून घेऊया. आणि ते समोरचे जे काही 2 इमेजेस आहेत त्या दोन्हीला पण आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता समोर जो काय 12.10 पाशी एक इमेज आहे इथून पुढे जेवढे काय शेवटपर्यंत इमेजेस आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं केला आहे इथं केला आहे इथे एक करून घेऊया. जो काय समोरचा त्याला पण आणि जो काय शेवटचे 2 राहिले त्याला आपण पेस्ट करून घेऊया. तर मित्रांनो अगदी इझी आहे काही विषय नाही. तर बघू शकता पूर्णपणे आपले इफेक्ट पेस्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो इफेक्टमध्ये तुम्हाला 6 इफेक्ट दिसत असतील त्यातला जो काय शेवटचा इमेज आहे ते एक्स्ट्रामध्ये ॲड झालेला आहे त्याला इफेक्ट कुठलाही नाही आहे. तर 5 इफेक्ट आहेत. तर मित्रांनो पूर्णपणे इफेक्ट ॲड झालेले आहेत. आता तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता याचे बघू शकता मित्रांनो जी काय आता ही छोटे बीट संपल्याच्या नंतर जो काही इमेज चालू होत आहे त्याच्यासमोर जी काय 8.26 सेकंदाची जी काय बीट आहे इथे येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे. मीडियामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो मी तुम्हाला 2 PNG दिलेले आहेत क्रिएट करून त्यातली जी काय तात्या तुम्ही इथे बसा हा जो काय PNG आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर ह्याला 2 बीटमध्ये बरोबर असं सेट करून घ्यायचे. 10.18 सेकंदापाशी आल्याच्या नंतर त्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे. आणि हा पेन तुम्हाला वरच्या साईडला असे जसा आहे तसा तुम्हाला वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे. होऊ शकता अशा टाईपमध्ये हा पूर्णपणे तुम्हाला दिसून आला पाहिजे. आल्याच्या नंतर ह्याला इफेक्टमध्ये यायचे ॲड इफेक्टवरती टच करायचे सर्च करायचे FA सर्च केलं की तुम्हाला थोडं बघू शकता आपलं तुमच्यासमोर अशा प्रकारे फेड इन फेड आउट हा जो काही इफेक्ट येऊन जाईल हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. खाली स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचे. आता जो काही इफेक्ट अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे जस्ट इथून तुम्हाला हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 डॉट टच करून कॉपी करायचा आहे. आता हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये म्हणजे काय आपला जो काही PNG अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता समोर यायचं आहे. आता समोर येते मित्रांनो समोर आल्याच्या नंतर इथे बघू शकता 13.6 पाशी इथं तुम्ही गाणं ऐकून पण बघू शकता. इथं बुकिट टेंगुल हा जो काय लेअर येते इथे येऊन तुम्हाला डबल प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे. हे जो काय बुकिट टेंगुल जो काय PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. 14.2 पासून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि ह्याला पण वरच्या साईडला असं ॲड करून घ्यायचं. ॲड केल्याच्या नंतर होऊ शकता अशा टाईपमध्ये सेट करून घेऊया. इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे दिसून येणार आहे. आता जस्ट सुरुवातीला येऊन जायचे जो कुठलाही लोगो वगैरे असेल तुम्ही तुमचा ॲड करून घ्यायचा. मी पण ॲड करून घेतो. मित्रांनो मी जस्ट बघू शकताय जे का आपल्या इंस्टा यूट्यूबचे लोगो होते दोन्ही पण ॲड करून घेतलेले आहेत. मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला लोगो एडिट करायचे असतील तर मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा. ह्यावर पण व्हिडिओ आपण बनवूया. तर मित्रांनो जस्ट आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. सिम्पली वर शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p किंवा 720p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आणखी नसेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. जय हिंद जय महाराष्ट्र.